मंडळी, घरात ही वस्तू असेल तर ती वस्तू घरात नकारात्मकता धरून राहते. त्यामुळे नवरात्र सुरू होण्याअगोदर घरातून ही वस्तू बाहेर काढा. ज्यामुळे तुमची पूजा विधी तुम्हाला पूर्ण फळ देईल. आज आपण जाणून घेणार आहोत की अशी कुठली गोष्ट आहे ती नवरात्री अगोदर आपण घराबाहेर काढावी. आपण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांच्या आधारावर ही माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात आधी जाणून घेऊ नवरात्र आणि घटस्थापनेबाबत. तर नवरात्र हा 9 दिवसाचा उत्सव आहे. यामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. शिवाय नवरात्री उत्सव हा ऑक्टोबर महिन्यात येतो आणि नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. घटस्थापना म्हणजे मातीच्या कलशात पाणी भरून त्याच्या बाजूला बिया पेरणे. या बियांमध्ये गहू, जवस, हरभरा, करडई अशा विविध धान्याचा समावेश असतो, जे देवीच्या ऊर्जेचे प्रतीक आहे. हा विधी घरात सुख, शांती, समृद्धता आणतो. पण वास्तुशास्त्रानुसार घरात काही वस्तू असल्यास त्या ह्या ऊर्जेस अडथळा आणू शकतात. होय. तर मंडळी, ती वस्तू आहे बंद पडलेले घड्याळ. आपल्या घरी जर एखादे बंद पडलेले घड्याळ असेल किंवा त्याची बॅटरी संपलेली असेल किंवा ते मोडलेले असेल तर नवरात्री सुरू होण्याअगोदर ते घड्याळ घराबाहेर काढा. तर का? तर मंडळी, घड्याळ हे वेळेचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. बंद घड्याळ म्हणजे थांबलेली वेळ. थांबलेली वेळ ही थांबलेल्या प्रगतीचे लक्षण आहे. थांबलेली प्रगती घरात नकारात्मकता तयार करते, ज्यामुळे घरात स्थिरता येत नाही, कामात अडथळे येतात व आपण केलेल्या पूजेचे फळही आपल्याला मिळत नाही. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की बंद घड्याळ आपले दुर्भाग्य घेऊन येते, म्हणजेच वाईट वेळ घेऊन येते. शिवाय नवरात्रात देवी दुर्गा घरात येऊन वास करते. पण घरात नकारात्मक वस्तू असल्यास तिची पूर्ण कृपा आपल्याला मिळत नाही, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे. कारण बंद घड्याळ हे स्थिरता दर्शवते. त्यामुळे घटस्थापनेत पेरलेल्या बिया चांगल्या उगवत नाही किंवा पूजेची ऊर्जा कमी होते. बरेच ज्योतिषी आणि वास्तुशास्त्रज्ञ सांगतात की नवरात्र येण्यापूर्वी असे बंद घड्याळ दुरुस्त करून घ्यावे किंवा घराबाहेर काढावे. समजा तुमच्या घरामध्ये बंद पडलेले घड्याळ भिंतीवर लटकवलेले आहे आणि तुम्ही रोज ते बघता, तर अजाणतेपणे तुम्ही म्हणता की वेळ थांबलेली आहे. हा विचार मनामध्ये नकारात्मकता वाढवतो. परिणामी घरामध्ये वाद, भांडणे होतात. तसेच आर्थिक अडचणी व आरोग्याच्या समस्या देखील येतात. आता ह्यापासून सुटका कशी मिळवावी? तर आजच बंद पडलेले भिंतीवरचे घड्याळ, हातातील घड्याळ दुरुस्त करून घ्यावे. बंद घड्याळ काढल्यावर त्या जागी दुसरे नवीन घड्याळ लावा किंवा देवीची एखादी मूर्ती ठेवा, जेणेकरून घरात सकारात्मकता वाढेल. तसेच इतर वस्तूही तपासा, जसे की तुटलेली चप्पल, बुटे, शिळी फुले हीही घरात नकारात्मकता आणते. पण घड्याळ हे मुख्य आहे. असे छोटे छोटे बदल करून आपण हे नवरात्र आपल्यासाठी आणखी फलदायक बनवू शकतो. नवरात्री हा उत्सव दुर्गा मातेच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. यावेळी घरात सकारात्मक ऊर्जा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपण केलेल्या पूजेचे, व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळते. त्याचबरोबर घरात तुटलेल्या देवी देवतांच्या
फोटो, मूर्त्या आपल्याला घरात ठेवायच्या नाही. तसेच खराब झालेले यंत्र, तुटलेली माळ ह्या वस्तू घरात ठेवणे अशुभ मानले जाते. ह्या वस्तू घरात नकारात्मक शक्ती वाढवतात आणि पूजेला बाधा आणतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुटलेल्या मूर्तीला अपमान मानला जातो, ज्यामुळे घरात अशांती निर्माण होऊ शकते. त्यामुळे काय करावे बरं? तर तुटलेल्या मूर्ती पाण्यात किंवा नदीत विसर्जित करावे आणि खराब झालेले फोटो नवीन फोटोनी दुरुस्त करावे. घटस्थापनेपूर्वी देवघर स्वच्छ करून घ्यावे व सर्व आध्यात्मिक गोष्टी नीट ठेवाव्या. एवढेच काय, जुने फाटलेले कपडे, चपला देखील घरात ठेवू नये. फाटलेले कपडे आणि तुटलेल्या चपला घरात ठेवणे हे गरिबी आणि नकारात्मक शक्तीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार अशा गोष्टी घरात ठेवल्यास घरात लक्ष्मी येत नाही. नवरात्रात देवी लक्ष्मी, देवी सरस्वती, देवी दुर्गा यांची पूजा केली जाते. त्यामुळे घरात स्वच्छता आणि समृद्धता यांची ऊर्जा असणे तेही गरजेचे आहे. जे कपडे आपण वापरत नाही ते गरजूंना दान करावे व जे कपडे फाटलेले आहे ते घराबाहेर काढावे. तसेच तुटलेल्या चपला देखील घराबाहेर काढाव्यात. त्याचबरोबर पूजेसाठी वापरलेली घरातील फुले ही देखील नकारात्मकता वाढवते. फुले आणि रोप हे सजीवतेचे प्रतीक आहे आणि कोमेजलेली फुले ही ठेवणे म्हणजे मृत ऊर्जा घरात ठेवणे असे आहे. त्यामुळे नवरात्रात वापरली जाणारी फुले रोज ताजी ठेवावी व फुले पाण्यात विसर्जित करावी. तसेच कोमेजलेली रोपे घराबाहेर काढावी व दुसरी ताजे रोपे घरात लावावी. विशेषतः तुळस आणि बेलाचे रोप हिरवेगार असावे. तसेच तुटलेली भांडे, फर्निचर देखील घरात ठेवू नये. कारण स्वयंपाकघरात तुटलेली भांडे ठेवणे हे माता लक्ष्मीला नाराज करते. कारण स्वयंपाकघर हे समृद्धीचे केंद्र मानले जाते. त्यामुळे तुटलेली कप, भांडी फेकून द्यावी आणि नवीन स्वच्छ भांडी वापरावी. घर नेहमी नीटनाटके ठेवावे. घरात अनावश्यक असलेली कागदपत्रे, जुने सामान घराबाहेर काढावे. तसेच घरात युद्ध, शस्त्र, हिंसा, दुःख, भय असे दाखवणाऱ्या पेंटिंग असतील तर त्या देखील काढून टाकाव्यात. कारण अशा पेंटिंग असणे अशुभ मानले जाते, ज्यामुळे नवरात्रीतील पूजेची शांतता भंग होऊ शकते. तसेच ज्या वस्तू तुटलेल्या आहेत, आपण वापरत नाही त्या सर्व वस्तू घरातून काढून टाकाव्या. त्यामुळे घरात सकारात्मकता तयार होते. तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.